पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या छताला लागलेल्या गळतीवरून वारकरी नाराज झालेत। वॉटरप्रूफिंगचं उशिरा सुरू झालेलं काम आणि पंढरपुरात झालेल्या पावसावर मंदिर प्रशासनाने आता खापर फोडलंय। महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या सोळखंबी आणि चौखंबी परिसरात पाणी झिरपू लागले। मंदिर संवर्धनाचं काम सुरू असताना मंदिराला गळती लागल्यानं मंदिर प्रशासनाच्या व्यवस्थापनावर वारकऱ्यांमधून प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलंय। उन्हाळ्यात छताच्या दुरुस्तीचं आणि वॉटरप्रूफिंगचं काम हाती घेणं अपेक्षित होतं। मंदिर समितीनं हे काम पावसाळ्याच्या तोंडावर हाती घेतल्याचं वारकऱ्यांचं म्हणणं आहे। मंदिर संवर्धनाचं काम करताना ते चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोप वारकऱ्यांनी केलाय। हे मंदिर गळा लागलेलं आहे। हे काम पूर्ण निकृष्ट दर्जाचं आहे। आम्ही वारंवार महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं ह्या गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी शासनाला पाठपुरावा करण्यासाठी आम्ही वारंवार ह्या गोष्टीवर म्हणजे व्यक्त झालेलो आहे, पण शासनाने कुठली दखल घेतलेली नाही। पावसाळ्याच्या पूर्वी कोणची कामं संपवायला पाहिजे याचा प्राधान्यक्रम ठरवलेला नाही। यांनी उन्हाळ्यामध्ये फरशीची कामं करत बसलेली आहेत आणि पावसाळ्यामध्ये जर तुम्ही वॉटरप्रूफिंग करायला गेला तर ते काम अर्धवट राहणार आहे। ह्या प्राधान्यक्रम चुकल्यामुळं एकूणच मंदिर समितीच्या व्यवस्थापनावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतंय। मंदिर प्रशासनानं मंदिर गळतीवर स्पष्टीकरण दिले। गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसावर मंदिर प्रशासनानं खापर फोडले। मागचे 2-3 दिवस आपण पाहतोय की अतिवृष्टी सदृश्य या पंढरपुरात पाऊस पडत आहे। त्या दृष्टीने सुद्धा आम्ही बऱ्याचशा ठिकाणी मंडप, पत्रा शेड असे उभारलेले आहेत, परंतु पाऊस जास्त असल्यामुळे काही भागांमध्ये पाणी फक्त भिंतीवरती झिरपलेलं आहे। वॉटरप्रूफिंग काम केल्यानंतर, आता पाऊस थांबल्यानंतरच हे काम करावं लागेल। ते काम केल्यानंतर मंदिर पूर्णपणे सुरक्षित असेल आणि कुठल्याही प्रकारची गळती त्याच्यामध्ये होणार नाही। काही दिवसातच आषाढी वारी सोहळ्याला सुरुवात होणार आहे। मंदिरात दर्शनासाठी लाखो वारकरी येणार आहेत। अशा वेळी मंदिर गळत असेल तर ही बाब मंदिर प्रशासनाच्या व्यवस्थापनाचं अपयश म्हणावं लागेल। विठ्ठल मंदिर हा महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याचा विषय आहे। त्याच्या व्यवस्थापनाबाबत काही चुका होत असतील तर त्यावर कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जाते। सुरू असलेल्या कामामुळे हे गळती सुरू असल्याचा खुलासा मंदिर समितीने केलेला आहे। साधारण 1 ते 1.5 वर्ष मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू राहणार आहे। मात्र त्यापूर्वीच वॉटरप्रूफिंग करून ही गळती आणि पाणी झिरपणं बंद करण्यात येईल असा खुलासा मंदिर समितीने केलेला आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।